नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। श्रीमद् भागवत गीता अभ्यासक मित्र मंडल जवाहर नगर नागपुर द्वारा श्रीमद् भागवत गीता कथा ज्ञान यज्ञ सम्मेलन का भव्य आयोजन 24 नवंबर से 2 दिसंबर 2025 तक किया गया है। यह जानकारी देने हेतु श्रीमद् भागवत गीता अभ्यासक मित्र मंडल के पदाधिकारी एवं सदस्यों ने पत्रकार परिषद आयोजित कर दी। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। अगदी आपल्या घरचा कार्यक्रम आहे। या मंचावर मंडळाचे प्रमुख आदरणीय श्री संजयजी बंदिलवार सर उपस्थित आहेत। त्यानंतर हरिभक्तीपरायण श्री सुनील महाराज येरखेडे उपस्थित आहेत। आदरणीय वाल्मिकरावजी आंबेकर उपस्थित आहेत। श्री सुनीलजी देवते उपस्थित आहेत। नामदेवरावजी पटिंग काका उपस्थित आहेत। त्यानंतर जिवलजी कोळे उपस्थित आहेत आणि श्री श्यामजी भवाने हे मंचावर उपस्थित आहेत। या व्यतिरिक्त आजच्या पत्रकार परिषदेला श्रीमद् भगवत गीता अभ्यासक मित्र मंडळाचे सर्व सदस्य म्हणजे रामकृष्ण आहे। आजच्या या श्रीमद् भगवत गीता अभ्यासक मित्र मंडळ आयोजित श्री भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा व श्री ज्ञानेश्वरी पारायण ज्ञान यज्ञ सोहळा निमित्त आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधूंचं भगिनींचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वांचं स्वागत करतो। सर्वप्रथम हे मंडळ कसं निर्माण झालं, मंडळाचा उपक्रम काय आहे त्याची मी थोडक्यात माहिती देतो। नागपुरात 25 वर्षापूर्वीपासून हे मंडळ कार्यरत आहे। हे मंडळ आमचे परमपूज्य गुरु वैकुंठवासी देवस्वामी महाराज यांच्या प्रेरणेतून हे स्थापन झालेले आहे। श्रीमद् भगवत गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर सांगितली, पण ती अर्जुनाच्या निमित्ताने सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी सांगितली। ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशू श्रीराजे। अर्जुनाच्या निमित्ताने सर्व मानव जीवनाचं कल्याण करण्यासाठी गीता सांगितली आणि अशी ही भगवद्गीता जी मुळात संस्कृतमध्ये आहे ती आमच्या महाराजांच्या प्रेरणेतून सोप्या पद्धतीने पाणिनी व्याकरणानुसार सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचेल आणि त्या अनुषंगाने आपलं आयुष्य सुखमय कसं होईल, सुखकारक कसं होईल, दुःख विरहित कसं होईल या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येत आहे मंडळातर्फे। तर भगवद्गीता अगदी सुटसुटीत करून सोपी करून कशी शिकावी, संस्कृतचे उच्चार कसे करावे, त्याचे ह्रस्व दीर्घ विसर्ग हे जे शब्दांचे आणि त्यांच्या अक्षरांचे जे अलंकार आहेत त्या अलंकारांचा उच्चार कसा करावा इत्यादी संबंधी माहिती आणि त्याचा भगवद्गीतेचा अर्थ हे शिकवण्याचं कार्य निःशुल्कपणे 25 वर्षापूर्वीपासून चालू झालं आहे आणि हे वर्ष मंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी असा विचार केला की यावेळेस आपण भागवत कथा आयोजित करूया। याचा मुख्य उद्देश हाच आहे की भगवद्गीतेचं हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि या भगवद्गीतेच्या शिक्षणाला त्यांनी लाभ घ्यावा म्हणून 25 वर्षापूर्वीपासून हे मंडळ स्थापन झालं आहे। आतापर्यंत मंडळात हजारो लोक भगवद्गीता शिकले आहेत। अजूनही नागपुरात 5-6 ठिकाणी याचे पाठ आयोजित करण्यात येत आहेत। जसं अयोध्या नगरमध्ये भगवती मंदिर आहे, तिथे सकाळी 8 ते 9:30 क्लास असतो, सगळे निःशुल्क आहे। याउपरही काही लोकांकडे पुस्तक नसतील, ग्रंथ नसतील, ते ग्रंथ देखील मंडळामार्फतच दिले जातात, त्याचं कोणतेही शुल्क घेण्यात येत नाही। आणि एक बेसा स्वामी समर्थ मंदिर तिथे पण संध्याकाळी क्लास असतो, पण काही लोकांना सकाळी जमत नाही, संध्याकाळी जमतं म्हणून तिथे क्लास घेण्यात येतो आणि त्या ठिकाणी जवळपास 25-30 लोक आहेत शिकणारे साधक आहेत। सकाळच्या क्लासमध्ये
जवळपास 30-35 साधक येतात रोज असतो तिथे क्लास सकाळी. आणखी आमच्या कल्पना मामी यरंबर आहेत, त्या क्लास घेतात. पुन्हा सोनटटे काकू आहेत, त्या महिलांचा क्लास घेतात, त्या ऑनलाईन पण क्लास घेतात. हे सर्व अगदी निःशुल्क प्रकार चालू आहे. आणि म्हणून यावर्षी ही भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायण सामूहिकरित्या आयोजित करण्यात येत आहे. त्याचं मुख्य कारण जे आहे की भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार जास्तीत सर्व दूरपर्यंत व्हावा आणि सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा, त्या अनुषंगाने हे कार्य चालू आहे. जो क्रम आहे त्याचा मुख्य आहे, काय काय याच्यात राहणार आहे ते मी थोडं सांगतो. दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पासून ते 2 डिसेंबर 2012 पर्यंत 2025 पर्यंत तर या काळात ही भागवत कथा आयोजित करण्यात येत आहे. या 7 दिवसामध्ये अगदी सकाळपासून कार्यक्रम चालू होणार आहेत. सकाळी 7:30 ते 7:30 हे काकडा भजन राहील. देवांना उठविण्यासाठी, आळवण्यासाठी जे भजन म्हटलं जातं काकडा भजन, तर ते. त्यानंतर सकाळी 8 ते 9:15 पर्यंत आमच्या श्रीमद भगवद्गीता अभ्यासक मित्रमंडळातर्फे श्री विष्णू सहस्रनाम पाठ, ज्यामध्ये भगवद्गीतेचा अध्याय, नंतर विष्णू सहस्रनाम, हनुमान चालिसा, रामस्तुती या 1.25 तासामध्ये घेण्यात येते. यासाठी मंडळाचे जवळपास 100 ते 150 साधक उपस्थित असतात त्यावेळेस. त्यानंतर 10 ते 12:30 यावेळेस सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण. कालच ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा झाला, तर त्या श्रेष्ठ महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, त्याचं पारायण रोज या 7 दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे.